नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. पीस रेकी फॅमिलीतले ग्रेट रेकी मास्टर यामध्ये आज आपण बघणार आहोत. पीस रेकी फॅमिलीची 32वी रेकी मास्टर स्नेहल आंबुर्ले. स्नेहल माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आली ती यूट्यूबच्या माध्यमामधनं. यूट्यूबमधनं तिने माझा एक व्हिडिओ बघितला होता आणि मला तिने फोन केला. तर तिला मी विचारलं की कुठला व्हिडिओ तू बघितला होता. तर तिने सांगितलं की माझ्या रेकीचा ग्रँड मास्टर वासंतीताई यांची आम्ही गेल्या वर्षी 8 ऑगस्टला पूजा केली होती. त्यांचा जयंती त्या दिवशी, त्यांचा वाढदिवस, तर त्या दिवशी आपण पूजा केली होती. रेकीचे साधक काही घरी जमले होते आणि तो व्हिडिओ तिने बघितला आणि त्याद्वारे ती कनेक्ट झाली वासंतीताईंशी पण. वासंतीताईंचं स्केच मी काढलेलं होतं आणि ते स्केचचीच आम्ही ठेवून पूजा केली होती. तर खूप छान ती म्हटली मला ते जे डोळे वगैरे होते आणि त्यातनं ती कनेक्ट झाली वासंतीताईंशी. आणि त्याद्वारे तिचे आंतरिक तिला वाटायला लागले की आपण हे शिकायला पाहिजे रेकी. आणि मग तिचं ऑनलाईनच दीक्षा झाल्या. रेकी लेवल 1, रेकी लेवल 2, रेकी लेवल 3. रेकी लेवल 4च्या वेळेस तिने मला सांगितलं की ताई मी घरी येणार आहे रेकी मास्टरची दीक्षा घ्यायला. तर मला मी म्हटलं हो खरंच, म्हणजे तसं उलट तसं व्हायला पाहिजे की रेकी मास्टर तुम्ही ॲटलिस्ट माझ्याकडे या आणि मग शिका. तर तिचा मुलगा इथेच पुण्यात शिकायला, त्यामुळे मग ती आली आणि 1-1.5 महिन्यापूर्वी ती रेकी मास्टर झाली. तर रेकी लेवल 1 शिकल्यापासूनच मला आठवतं आहे की स्नेहल म्हणजे तिला त्याचे आशीर्वाद मिळायला लागले वैश्विक शक्तीचे. खूप हळवी असलेली स्नेहल. तर तिला जाणवायला लागलं की रेकी लेवल 1 झाल्यानंतरच तिची शारीरिक, मानसिक, भावनिक पातळी म्हणजे त्याच्यावर कार्य होते. आणि छोट्या-छोट्या गोष्टीत ती खूप, तिला हळवेपणा होता तिचा, तो तिचा जरा कमी व्हायला लागला. बघा, आपण जेव्हा मानसिक शक्ती आपली वाढते, तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टीवरनं आपण विचार करत नाही बसत. असं लेट गो अशी व्हायला लागते की अरे ठीक आहे, ही गोष्ट घडणार होती आणि ती आपण एक्सेप्ट करून पुढे जायला लागतो. म्हणजे हे वैश्विक शक्तीचं एक मोठे छान आशीर्वाद आहे की तुम्हाला मानसिकदृष्ट्या ते सक्षम करायला लागतं. आपण बघतो की बऱ्याचदा आपली खूप भावनांची गुंतागुंत असते. नको त्या गोष्टीमध्ये आपण खूप अडकलेलो असतो आणि उगीच आपल्याला ती सवय लागते की छोट्या-छोट्या गोष्टीवरनं विचार करायचा आणि त्या विचारांच्या मागे धावायचं. काही ठिकाणी म्हणजे त्या विचारांच्या मागे धावणं पण बरोबर नसतं. आपण जेव्हा ते एक्सेप्ट करतो की अरे ठीक आहे, ही गोष्ट अशी घडणार होती आणि म्हणजे ती आपण एक्सेप्ट पण करता आली पाहिजे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्लस असतात, मायनस असतात. पण ती गोष्ट स्वीकारता आली पाहिजे. तर अशी ही मानसिक याच्यावर तिच्या वैश्विक शक्तीचं तिच्यावर काम व्हायला लागलं स्नेहलवर, आणि तिला खूप छान वाटायला लागलं. आणि जसं ती पण खूप सेवा करते, स्वामी समर्थांचं खूप करत असते, बाकी देवांची तिची सेवा सुरू असते. आणि त्यावेळेस ती म्हटली की ताई मला खूप छान वाटतंय. रेकी लेवल 2 झाल्यावर तिला रेकीचे चिन्ह मिळाले आणि त्या चिन्हांचा बरोबर वापर करायला स्नेहल लागली. म्हणजे त्याद्वारे ती वैश्विक शक्तीचा चिबॉल करायचं. मग चिबॉलद्वारे तिच्या मुलाला ती रेकी पाठवायची. त्याचा अनुभव तिने नुकताच शेअर केलेला आहे. काही दिवसांपूर्वी मी तो अनुभव शेअर केलेला आहे. तो स्नेहलचा अनुभव. आणि खूप छान तिने चिबॉलचा एक्सपिरियन्स तिचा टाकलेला आहे की कसं तिच्या मुलाला त्या शक्तीची ऊर्जा मिळत होती त्या शक्तीद्वारे, आणि कसा तो मुलगा ड्रायव्हिंग करताना पण त्याला छान वाटत होता आणि त्याच्या एनर्जी लेवल्स त्याच्या पण वाढल्या. बघा, कुठल्याही आईला असं वाटतं की आपल्या मुलाचं नेहमी सतत चांगलं व्हावं. कुठल्याही आईला मुलाचं चांगलं व्हावं, हा मला असं वाटतं प्रत्येक आईचा हा ध्यास असतो. तर प्रत्येक आईने शिकावी, वडिलांनी शिकावी अशी ही विद्या, रेकी विद्या. बघा, आपण जी काही मेहनत करत असतो आपल्या मुलांसाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी, तर ती कशासाठी आपण करत असतो की आपल्या सगळ्या सुखवस्तू आपल्या लोकांना मिळावे, सगळेजण छान निरोगी असावेत, कोणालाही डॉक्टर लागू नये वगैरे. तर असे हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जसे स्नेहलला मिळायला लागले, तिच्याद्वारे तिच्या घरातल्या लोकांना मिळायला लागले. आणि तिला जाणवायला लागलं की ही किती जादूची शक्ती आहे की आपण त्या शक्तीचं नुसतं आपण आठवण जरी केली तरी आपल्याला जाणवतं. ही जेव्हा आपण वैश्विक शक्तीचा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्या दोन्ही हातांमधनं ही शक्ती वाहत असते आणि ह्याद्वारे आपण रेकीचे हिलिंग पाठवत असतो.
तर रेकी हिलिंग म्हणून आपला वेगळा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये आपले कंटिन्यू रेकीचे जे पेशंट येतील त्यांना आपण रेकी हिलिंग देत असतो. तर रेकी हिलिंग ग्रुपमध्ये काही मास्टर्स आहेत, प्री मास्टर्स आहेत आणि जेव्हा पेशंट येतात तेव्हा आम्ही सगळे ग्रुप रेकी हिलिंग देत असतो. तर त्या याच्यामध्ये रेकी हिलिंग ग्रुपला पुढे असणारी ही पण एक रेकी मास्टर स्नेहल आंबुर्ले आणि तिच्याद्वारे तिने बऱ्याच जणांना रेकी दिलेली आहे. रेकी हिलिंग होत आहेत आणि त्यातनं पण ते बरे होत आहेत आणि छान रिझल्ट ह्या वैश्विक शक्तीचे सगळ्यांना येत आहेत. म्हणजे त्यांना वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. तर खूप काळाची गरज असलेली ही वैश्विक शक्ती आणि त्या शक्तीद्वारे ती घराघरात पोहोचावी असे वासंतीताईंचे स्वप्न जे पूर्ण करण्याचा ध्यास मी घेतलेला आहे. मग ह्या मार्गावर कोणी आला तरी त्याला त्या शक्तीचे आशीर्वाद मिळावे. त्यांचे प्रत्येकाचं जे काही स्वप्न असेल आयुष्यामध्ये ते पूर्ण व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आणि अशी ही स्नेहल आंबुर्ले आणि तिचा एक अनुभव मला अगदी सांगता येईल की तिने सांगितलं की तिची एक बहीण होती नात्यातली आणि ती बहीण अशी अल्पायुषी ठरली म्हणजे काही कारणामुळे तिला लवकर देवाज्ञा झाली. तर हिला पण असं वाटत होतं की तिच्या काहीतरी इच्छा राहून गेल्या आहेत की काय म्हणजे सारखं हिला अशी रुखरुख लागली होती. तर जेव्हा ही रेकी शिकली तर सहज एक दिवस म्हणजे तिने मला सांगितलं की ताई मला तिची खूप आठवण येते आणि मी म्हटलं तुला तिची आठवण येते तर तू तिला रेकी पाठवून बघ. तर तिने छान तिला हे करून की रेकी पाठवली अशी छान रेकीची प्रार्थना म्हणून की तू जिथे कुठे असेल सूक्ष्म स्वरूपात तर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. तू छान म्हणजे तिने तिच्यासाठी प्रार्थना केली. वैश्विक शक्तीचा आशीर्वाद तुला मिळू दे. आणि त्याच दिवशी मला असं वाटतं स्नेहलच्या ती स्वप्नात आली आणि तिला काहीतरी स्वामींची तिची साधना राहिली होती. तर तिने म्हणजे तिला त्या याच्यात तिने येऊन सांगितलं तिचं जे काही स्वामींचं होतं ते. आणि शिवाय तिची छान मुलं त्या गेलेल्या बहिणीची मुलं वगैरे तर त्यात ते दोघंही तिला दिसले वगैरे. तर ते तिला लक्षात आलं आणि मग तिने मला सांगितलं की ताई असं-असं मी तिला हे आणि माझ्या स्वप्नात ती आली रेकी दिल्यानंतर वगैरे. आणि मी म्हटलं तुला तो मेसेज मिळाला असेल तिला काय सांगायचं. तर म्हणे हो स्वामींचं असं दिसलं मला सगळं. तर स्वामींची सेवा माझीही सुरू आहे पण मी आता थोडी जास्त करते तिच्यासाठी म्हणून आणि मी तिला सांगितलं त्यात की मी सगळी तुझी सेवा छान प्रार्थना करताना स्वामींची जी काही सेवा आहे राहिलेली ती मी नक्की करते आणि तुझ्या 2 मुलांची पण तू काळजी करू नको. सगळं व्यवस्थित होईल. आणि मी असं सगळं हे केल्यानंतर तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं स्नेहलच्या आणि ती मला सांगत होती की ताई आज सकाळपासून माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय. तर मी तिला सांगितलं की तू परत एकदा वैश्विक शक्तीची प्रार्थना करून तू तिला रेकी दे आणि थांबेल तुझं पाणी आणि सांग की सगळं छान व्यवस्थित आहे, काही काळजी करू नको. आणि हे झाल्यानंतर तिने तिला रेकी वगैरे पाठवली आणि अ, त्या दिवशीच मला आठवतंय की माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं होतं. तर मला लक्षात आलं नाही तेव्हा उन्हाळा सुरू तर मला असं वाटलं की उन्हामुळे वगैरे माझ्या डोळ्यातनं पाणी तसं. पण मला नंतर आठवलं की अरे आपण स्नेहलशी आत्ता मगाशी बोललो आणि त्यावेळेस ते म्हणून सुद्धा. तर जो कोणी सोल आहे तिची बहीण तिच्यासाठी मी प्रार्थना केली. वैश्विक शक्तीला सांगितलं की तिला जे काही तिचं असेल इच्छा ते पूर्ण होऊन जाऊ दे. म्हणजे अ, वैश्विक शक्ती तुझे आशीर्वाद तिला मिळू दे. आणि दत्तगुरू माऊलींची प्रार्थना केली की असा कोणालाही त्रास होऊ देऊ नको आणि दत्तगुरू माऊलींची कृपा सदैव सगळ्यांवर राहू दे. तर अशी ही म्हणजे स्नेहल आंबोर्ले आणि तिच्याद्वारे ती ब्लेस करते तिच्या एंटायर फॅमिलीला. म्हणजे तिच्या मुलाला रेकी पाठवत असते, मिस्टरांना काही झालं ती रेकी देत असते आणि तिच्या स्वतःला 2 महिन्यापूर्वी हेल्थचा प्रॉब्लेम आला होता. तिला थोडं रक्तधातू त्याच्यात हिमोग्लोबिन कमी झालं होतं. तर डॉक्टरांनी तिला बऱ्याच टेस्ट अजून सांगितल्या होत्या. पण तिने डॉक्टरांना स्पष्ट म्हणजे तिची आंतरिक ऊर्जा इतकी वाढली की तिने डॉक्टरांनी सांगितलं की "नाही आत्ता मला ना गरज वाटत नाहीये काही टेस्ट करण्याची. मी काही दिवस योग्य आहार घेते." आणि मग डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या पण तिने घेतल्या, योग्य आहार घेतला आणि त्याद्वारे तिने मात केली तिच्या तिला जो काही त्रास व्हायचा त्याच्यावर आणि छान तिचं हिमोग्लोबिन पण वाढलं आणि जे काही छोटे-छोटे तब्येतीचे त्रास होत्या, कुरबुरी होत्या त्या पण थांबल्या आणि तिला आता जाणवायला लागलं की तिची आंतरिक शक्ती खूप वाढलेली आहे आणि त्याद्वारे छोट्या-छोट्या गोष्टीत तिला जो हळवेपणा होता तो तिचा कमी झाला आणि खूप छान
म्हणजे मी म्हणते की रेकीचे मेडिटेशन पण ती इतके छान घेते. तिचा आवाज खूप छान आहे आणि अ, ज्या प्रकारचा आवाज पाहिजे रेकी मेडिटेशन घेताना, चढ-उतार ज्याला आपण म्हणतो त्या आवाजात, असा चढ-उतार स्नेहलच्या आवाजात आहे. आणि घेते ती छान मेडिटेशन आणि खूप छान म्हणजे एकदाच मी तिचं रेकी मेडिटेशन थोडं ऐकलं होतं. तर नक्की मास्टर स्नेहल, बाकीच्या सगळ्या मास्टर सगळ्यांनी रेकीच्या मेडिटेशन्सला पुढे या आणि तुमच्या आवाजाची जादू सगळ्यांना तुम्ही दाखवा. इतका छान आपला रेकीचा परिवार आहे. तर त्या परिवारामध्ये तुमच्या आवाजाद्वारे सगळ्यांना या वैश्विक शक्तीचे ब्लेसिंग्स मिळू द्या आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे. हा प्रामाणिक विचार ठेवून जेव्हा तुम्ही रेकीत मेडिटेशन घेता, तेव्हा बघा ही जादूची शक्ती कशी काम करायला लागते. अशी ही रेकी दैवी शक्ती आणि ह्या दैवी शक्तीचे आशीर्वाद मास्टर स्नेहल तुला नेहमी मिळत राहो. भविष्यातली एक छान रेकी मास्टर म्हणून तुझे क्लासेस भरभरून सुरू होत असं मला मनापासून माझी इच्छा. तर स्नेहल, दत्तगुरू माऊलींची कृपा तुझ्यावर आहे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम राहू दे. ही माझी मनापासून इच्छा. वासंती ताईंचे आशीर्वाद सदैव तुला मिळत राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.